नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तब्बल 160 कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी आणि आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या बहुचर्चित प्रकरणात मुख्य आरोपी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील शिक्षण संस्था चालक आणि राजकीय पदाधिकारी संजय गरुड याला नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकानं म्हणजेच SITने सोलापूरमधून अटक केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील त्याच्या फार्म हाऊसवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। यानंतर त्याला नाशिकमध्ये आणण्यात आलं असून आज दुपारी 2:30 वाजता नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलाय। न्यायालयानं त्याला 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की गरुडच्या स्वतःच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील तब्बल 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करण्यात आले आणि विशेष म्हणजे हे 177 आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। इतकंच नव्हे तर नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांतील एकूण 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करण्यात आल्याचंही उघड झालंय। या बनावट शालार्थ आयडींच्या आधारे शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। या घोटाळ्यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर, मागील तारखेचे नियुक्ती आदेश तयार करणे आणि शासकीय नोंदींमध्ये फेरफार केल्याचे प्रकारही समोर आले आहेत। याबाबत पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी या घटनेबाबत अधिकची माहिती दिली आहे। संजय गरुड हे शेंदुर्णी संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष आहेत, सचिव आहेत। त्यांच्या एकूण 15 शाळा आहेत आणि 216/26 नाशिक रोड पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे। शालार्थ आयडी बनावटीकरण करणे यांच्या अंतर्गत त्यांनी 177 शिक्षकांचे शालार्थ आयडी बनवून घेतलेल्या त्यांची नेमणुका केली आहे। ह्या नेमणुका त्यांनी दाखवल्यात 12 आणि 13च्या, पण त्यांची जी वैयक्तिक मान्यता आहे ही त्यांना 15, 16, 17 अशी मिळालेली आहे आणि त्या वैयक्तिक मान्यता ज्या आहेत त्या जो बनावट आहेत, त्यांचा जावं क्रमांक जुळत नाही। तसेच यांची जी शालार्थ मंजुरी आहे ती उपसंचालक कार्यालय देते ती 1900 आहे आणि मोस्टली 177 पैकी 41 शिक्षक हे एका दिवशी 28/8/19ला त्यांच्या शालार्थ आयडी बनलेले आणि त्यातल्या एकूण 11 हे जे शिक्षक आहेत ते 19लाच त्यांच्या शालार्थ आयडी बनलेले आहेत, पण आदेश आहेत ते 28/8/1900 आणि इतर जे आदेश आहेत ते सगळे बनावट आहेत। म्हणजे 124 शिक्षक हे बनलेले आहेत। याच्यासाठी त्यांनी जे शालार्थ आदेश बनवलेला आहे मंजुरीचा, त्या शालार्थ आदेशामध्ये जो जावक क्रमांक आहेत, एकाच जावक क्रमांकावर 5 ते 6, 3, 4 असे वेगवेगळे आदेश बनवले आहेत। त्यामध्ये वेगवेगळे शिक्षक आहेत। एकाच जावक क्रमांकाच्या आदेशावर एकूण कधी काही ठिकाणी 48, 37, 31 असे 120 5 ते 6 आदेश एकाच तारखेचे बनवले आणि हे त्यावेळेचे तात्कालिक उपसंचालक बच्चाव यांचे। त्यामधले मजेची गोष्ट म्हणजे अशी की शालार्थ मंजुरी ही नंतर असते आणि शालार्थ वैयक्तिक मान्यता ही आधी असते, पण एका ठिकाणी शालार्थ मंजुरी ही 19मध्ये आहे आणि त्याला वैयक्तिक मान्यता ही 21 आहे। इतकं बोगस आणि खोटं काम केलेलं आहे बनावटगिरी करते। त्यामुळं हे संस्थाचालकांनी या शिक्षकांना ज्यापासून नेमणूक केले तेव्हापासून वैयक्तिक मान्यता होईपर्यंत 1 रुपयाही पगार दिले नाही। म्हणजे यांना या शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं काम न करता मग यांनी एकतरी राबवून घेतलंय हे खोट्या पद्धतीचं आहे किंवा यांचे आदेश हे 19 नंतरचे आहेत आणि दाखवलेत ते आधीचे। अशा प्रकारे बनावट केलेली आहे। ही तपास चालू आहे आमचा आणि या तपासामध्ये आता आणखी काही अधिकारी हे होण्याची शक्यता आहे। बरं सर, किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे? 3 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी मिळालेली। तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या SIT कडून वेगानं सुरू आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली तपासाला अधिक गती देण्यात आली आहे। बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रमाणे प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे
CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड, यास नातेपोते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत. घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे. आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत. या आरोपीचा नेमका काय रोल होता, त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतली काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे. त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे. सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. दरम्यान या घोटाळ्यामध्ये यापूर्वीही अनेक शिक्षण अधिकारी, संस्थाचालक आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी हजारो पानांचे दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं असून राज्यभरातील शालार्थ आयडींची सखोल पडताळणी सुरू आहे. संजय गरुडच्या अटकेनंतर या प्रकरणात आता आणखी मोठे आणि प्रभावशाली आरोपी म्हणजेच बडे मासे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे येत्या काही दिवसांत या घोटाळ्यांचे आणखी मोठे आणि धक्कादायक पैलू समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.